स्वामी समर्थ। ड्रायफ्रूट लाडू बनवण्यासाठी इथे मी प्रत्येकी एक वाटी काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड घेतला आहे। थोड्याशा तुपामध्ये आपल्याला हे सर्व ड्रायफ्रूट छान भाजून घ्यायचे आहेत। म्हणजे काय होतं की तुपामध्ये भाजलेले ड्रायफ्रूट आहे ना ते चवीला खूप छान लागतात। तर इथे मी प्रत्येकी एक वाटी काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड तुपामध्ये छान रोस्ट करून एका परातीमध्ये काढून घेतलेले आहे। त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मनुके टाकायचे आहेत आणि मनुके सुद्धा आपल्याला छान रोस्ट करून घ्यायचे आहेत। आता मनुके सुद्धा आपण एका परातीमध्ये काढून घेऊया। त्यानंतर इथे मी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। हा आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल होतो। तो सुद्धा छान रोस्ट करून झाला आहे। थोडासा कलर चेंज झाला की आपण एका परातीमध्ये काढूया। इथे मी 1 वाटी मखाने थोड्याशा तुपावरती छान रोस्ट करून घेतले आहेत, ते सुद्धा काढून घेऊया एका परातीमध्ये। इथे मी 1 वाटी पंपकिन सीड्स घेतले आहेत, 1 वाटी मगज बी घेतले आहेत, ते सुद्धा छान तुपावरती रोस्ट करून घ्यायचे आहेत। आता कढईमध्ये अजून थोडंसं तूप टाकून थोडं डिंक करून आपल्याला हे छान फुलून घ्यायचं आहे। आता हे सर्व ड्रायफ्रूट आपल्याला मिक्सरमधून क्रश करून काढायचे आहे, जास्त पावडर करायची नाही आहे। त्यानंतर इथे मी 2 वाटी खजूर घेतला आहे। खजूरच्या मी बी काढून घेतले आहेत, मिक्सरमध्ये हलकंसं क्रश केलं आहे आणि तुपामध्ये आपल्याला खजूर छान मेल्ट करून घ्यायचा आहे। तो सुद्धा आपण ह्या परातीमध्ये काढूया। 2 चमचे ह्यामध्ये मध टाकायचं आहे आणि सगळं मिश्रण एकजीव करून वळून घ्यायचे आहेत लाडू। आणि बघा किती छान वळल्या जात आहेत ना। हे लाडू थंडीच्या दिवसामध्ये खूप पौष्टिकता आहेच, पण लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा मधल्या वेळेसाठी खूप पौष्टिक खाऊ तयार होतो। हे असे लाडू तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देते, तिथे तुम्ही मला DM करू शकता किंवा डायरेक्ट फेसबुकवरती सुद्धा DM करू शकता। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।